राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या मुद्द्यावरून अधिवेशनात लक्षवेधी मांडल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं दिसून आलं। भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांना अक्षरशः फैलावर घेतलं। सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधीवर बोलताना मंत्र्यांनी अभ्यास करून यायला हवं, नुसते बघतो बैठक लावतो असं बोलून चालत नाही, अशा शब्दात योगेश कदम यांना सुनावलं। योगेश कदम यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून त्याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला, मात्र एकूणच सुधीर मुनगंटीवारांच्या एका पाठोपाठ प्रश्नांच्या सरबत्तीमुळे योगेश कदम यांची अडचण होताना दिसून आली। नेमकं काय घडलं पाहूयात। आपल्याकडून कदम साहेब या संदर्भातले ठोस कदम अपेक्षित आहे। लडखडणारी उत्तर देऊ नका एवढी विनंती आहे। एका वाक्यात उत्तर द्या। जरी मी जास्त बोललो असलो तरी की धानाचा बोनस देण्याचा GR 2 दिवसात निघेल तरच पुढे कॅबिनेट व्हायची शक्यता, अन्यथा कधीही होऊ शकत नाही। मी ह्याच्यावरती येत नाहीये की बोनस देऊ नये, मी असंही म्हणत नाहीये, परंतु नक्कीच या बाबतीमध्ये आपण म्हटलात खरं की या घोषणा आपण करावी, 2 दिवसामध्ये आपण GR काढावा अशी घोषणा करणं आपल्याला माझ्याकडनं अपेक्षित आहे। परंतु ही आकडेवारी आहे ती समोर आहे आणि म्हणून आपल्याला काही रिव्ह्यू करणं हे नक्कीच आवश्यक आहे। परंतु अध्यक्ष महोदय, यामध्ये आता सध्याला माझी आपल्याला विनंती असेल की एक बैठक आपण तातडीची या बाबतीमध्ये मंत्री महोदय असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण लावू। आवश्यक असल्यास माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण विनंती करू, परंतु त्याच्यामध्ये बैठक घेऊन या वर्षी हे बोनस देण्यासाठीचा जो काही निर्णय आहे, शेवटी हा दरवर्षी आपण घेतला, कॅबिनेट घेतला हा निर्णय आहे। त्यामुळे या वर्षीच्या म्हणजे आताच्या शासनामार्फत देखील नक्कीच आपल्याला जी अपेक्षा आहे तर कॅबिनेटच्या समोर हा निर्णय होईलच, पण तथापि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेतला की धान विक्री करो अथवा न करो पोर्टल मध्ये नोंदणी करायची आणि ही नोंदणी करून त्यांना 20,000 रुपये हेक्टरी आपण दिलं तर अध्यक्ष महाराज जो गॅप आहे तो गॅप भरला जाईल। आणि शेतकऱ्यांसाठी हे पैसे देत नाही का अध्यक्ष महाराज? आपण 44,000 कोटी रुपये वर्षाला दरवर्षी आपण वेतन आयोगामध्ये वाढवतो। 10,000 कोटी अध्यक्ष महाराज DA च्या रूपाने कर्मचाऱ्यांना 10,000 कोटी दर वर्षाला वाढवून देतो। आमदारांचा पगार वाढवून देतो। धानाचा बोनस द्यायचा वेळ आली, चर्चा, बैठके, डिस्कशन, संवाद, मंथन यावर आपण वेळ देणार आहोत का अध्यक्ष महाराज?